तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील आज काही भागांना आपल्याला हवामान खात्याने भयंकर मोठ्या पावसाचा इशारा दिलेला आहे। तर राज्यातील काही असेही भाग असतील ज्या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात मित्रांनो सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओज पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या या सर्वच आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये आपल्याला मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला ढगफुटी झाल्यासारख्या पावसाचा इशारा दिलेला आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मोठी अतिवृष्टी आज झालेली पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही भागांना आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिलेला आहे। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या परिसरामध्ये आपल्याला तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल। मात्र सोलापूरच्या भागामध्ये आपल्याला मोठा पाऊस झालेला असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। मराठवाड्यात आणि विदर्भाचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल। विदर्भाचा विचार केला तर विदर्भात पाहिलं तर विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूर या संपूर्ण विदर्भातील 11ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपल्याला परतीच्या पावसाला लवकरच सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।